हॅलो 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 श्री विठ्ठल हॅलो 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 हरी विठ्ठल हॅलो 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल हॅलो 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते जाना उभे विटेवरी सुंदर गोपाल कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार गोपाल कुमार गोपाल कुमार दादा रिटर्न द्या कमी का हॅलो त्याची घडावे सुकृती त्याची घडावे वसे चित्ती त्याची गळावी संगती गळावी संगती त्याची गळावी संगती वसे चित्ती त्याची घडावे संगती त्याची घडावे संगती त्याची घडावे संगती त्याची गळावी संगती त्याची गळावी संगती त्याची गळावी आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना आवडते मना देवा पूर्वावी वासना
हो अंग संग तुझे हरिजना सवे भेटी नव्हे अंग संग तुटी नव्हे अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने भले संत संघर्षणे भले संत संघर्षणे भले संत संघर्षणे कामळे जिने भले संत संघर्षणे भले संत संघर्षणे ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना मुबारक हुमाय सर्वांनी टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा जय मुबारक माई मुबारक माई मुबारक जय मुबारक माई मुबारक सर्वांनी टाळी वाजवा भजन करा बसलेले सगळे हाताने टाळी मुखाने नाम विठ्ठला 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 टाळी वाजवा भजन करा पुंडलिक वरदा हरी पंढरीनाथ भगवान
चला या समोर या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया हरी त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान तू हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी ओम रक्तांग रक्तवर्णम पद्मनेत्र स्वास्यवदनम कथा टोपीची माला दंडकुमंडनोदर कटंकर रक्षक त्रिगुण रहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सले कलुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाई माम खरा ब्रह्मचारी मनाते विचारी मनोनी भेटला राहणारे दया सागरो भक्तीने गौरवेला नमस्कार माझा तया मारुतीला लोकाभिरामं रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरन्दं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रायगडी मंदिरी वसे माझा राया
चरणासे अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम पूजितो तुम्हा छत्रपती मस्तक हे पायावरी या वारकरी संताची या विठाला हॅलो याचा विकू कमी करा विकू ट्रबल आणि गेम फुल द्या देव वसे चित्ती हा ट्रबल करतो देव वसे चित्ती त्याची घडावी संगती आईसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना सेवेकरता घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांच्या आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांच्या चारचरणाचा महत्वाचा उत्कृष्ट अभंग असून आजच्या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय विको कमी करा आपल्या वासनापूर्ती करता आपलं भलं होण्याकरता आपल्या मनाची आवड पूर्ण करण्याकरता देवाकडं विशिष्ट महापुरुषाची संगती मागतात विठाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा पर्यारपैकी असा अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण करुणावरणमय भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानांच्या राजे साधकाचे मैबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबर आहे अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय नामदेवराय चोखोबराय निळोबराय श्री संत कानोपात्रा श्री संत जणाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत सोयराबाई संत मंडळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने इकडे लक्ष द्या मी इकडे उभा आहे इकडे बघा इकडे उभा आहे मी इकडे साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने आपल्या जीवनाची दीर्घकाळ वाटचाल करणारे तुम्ही बसलेले देवरूप सुत्रवर्ग आहात संत वाङ्मयाने संत साहित्याने संत तत्वज्ञानाने आपलं जीवन फुलवणारे किंबहुना कृतार्थ करणारे तुम्ही थोर मंडळी पवित्र कीर्तना करता हनुमान मंदिर दावला मेटी हेटी समस्त गावकरी वारकरी मित्र परिवार अतिशय सुंदर बजरंगबलीच्या या पवित्र पावन वास्तव्यामध्ये आपण कार्तिक पौर्णिमा निमित्त अखंड त्रयोदिनी कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे त्यातली आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे गोड असं नियोजन आहे ही फुलं माझ्या लग्नात पण नव्हती एवढे नियोजन एक नंबर आहेत खरोखर मनाला समाधान वाटतं एक बोलू का माय मावल्यांनो माता भगिनी बालगोपाळ वृद्ध मंडळी कार्यकर्ते मंडळी संयोजक आयोजक मंडळी तुमचं हे वैभव पाहिल्यानंतर हे टाळकरी सगळे पाहिल्यानंतर हे सगळा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम पाहिल्यानंतर कार्यक्रमाची सौंदर्य पाहिल्यानंतर मला असं वाटत नाही मी आज आपल्या गावात कीर्तन करतोय मला असं वाटतं आई मी पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तन करतो की काय एवढा आनंद आज आपल्या गावात एक नंबर असं गोड असं नियोजन बेस्ट नियोजन केलं बघा तुम्ही मंडळीना नाही तर मी फार थकलो होतो बरं का
500 किलोमीटर आलो मी सकाळपासून, 500 किलोमीटर. परत कीर्तन झालं मला 500 किलोमीटर जायचंय, उद्या पुण्याला जायचंय. 1000 किलोमीटरचा माझा लांबचा प्रवास आहे. समृद्धी महामार्गाने आल्यामुळे थोडं काही वाईट वाटलं नाही, थोडं बरं वाटलं जरा. तर रस्ता एवढा लांब येणं एवढं सोपं नाही दादा. नरेंद्र मोदी साहेब, आपलं नरेंद्र दादांनी मला फोन केला काल. मला फोन आला त्यांचा. मी परभणीला होतो. परभणी माहित आहे का? जगात जर्मनी, भारतात परभणी. परभणीला होतो, परभणी जिल्हा आहे. तिथं होतं, माझं कीर्तन चालू होतं. पवन दादा, नरेंद्र दादाचा फोन आला. मी म्हणलं बोला नरेंद्र मोदी साहेब. तिथले जवळपासचे कार्यकर्ते चकमक झाले. त्यांना वाटलं पंतप्रधानाचा फोन आलाच कस काय महाराजाला. पण त्यांना प्रेमाने लाडाने तुम्ही नरेंद्र मोदी म्हणतात, नरेंद्र दादा आहेत. त्याचबरोबर आल्यानंतर संत पूजन ज्यांच्याकडे झालं, आदरणीय श्री, मला नाव नाही आठवत बघा, योगेश दादा, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. दोघांकरता टाळी वाजवा. सगळेच मंडळी आपण खूप बढिया आहेत, खूप मस्त आहे. वातावरणही सुंदर आहे. वातावरण असं जुळून आलंय. कारण भूमीची ताकद तिथं गेल्यानंतर लगेच कळते. स्टेजवरती गेल्यानं भूमीचे मार्दव सांगे, कोंबाचे लवलव, नानाचार गौरव सकुलिनाचे, जशी भूमी लगेच कळतं दादा. भूमीची ताकद. गोड असं नियोजन केलं आहे. हे सगळे मंडळी जीवापाड माझ्यावरती प्रेम करणारे सगळेच मंडळी. त्यामध्ये आमचे पवन दादा आहेत, त्यांच्याकरता टाळी वाजवा एकदा दादा. हे सगळे रथी महारथी तुम्ही आळंदीचे मंडळी आलेत. एक गोष्ट बोलू का यांच्याकरता, टाळकऱ्यांकरता, सगळ्यांकरता. एक आळंदीचा टाळकरी तुमच्या गावामध्ये टाळ घेऊन उभा राहणं म्हणजे साक्षात आळंदीच्या ज्ञानोबरायाची हजरी आपल्या गावामध्ये असते, हे लक्षात ठेवा. साक्षात विश्व माऊली ज्ञानोबराय आपल्या कार्यक्रमा करताय. आणि गोड वाजवणारे दादा तर एकच नंबर आहे हो. असं मोकळं वाजवतात, टांग 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 टांग. दादा करता टाळी वाजवा एकदा. तेजस महाराज, तेजस नाना गोड वाजवतात मस्त. त्यातली गमक सांगतो बरं का सुरुवातीला मी. इकडे लक्ष द्या. दादा वाजवतात त्याला एक नाव आहे आई. काय त्याला म्हणतात? इकडे लक्ष द्या. नाद ब्रह्म. काय म्हणतात? बोला 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 बोला. नाद ब्रह्म इज इक्वल टू, हे जे गातात ना याला एक नाव आहे, त्याला म्हणतात नाम ब्रह्म. काय म्हणतात? यस यस. इकडे बघा. नाद ब्रह्म अधिक नाम ब्रह्म कीर्तनामध्ये एकत्र आला की पंढरपूरचा परब्रह्म येऊन कीर्तनामध्ये नाचत असतो. लावणे मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने सगळे मंडळी आहेत. त्याचबरोबर आदरणीय निलेश महाराज आहेत, त्यांच्याकरता टाळी वाजवा, स्वागत करा त्यांचं. त्याचबरोबर वैभव महाराज सुपलकर, हे आमचे जीवा भावाचे मंडळी आळंदीचे बरं का. आम्ही सोबत राहिलो, सोबत खेळलो, बागडलो. हे सगळे मंडळी टाळी वाजवा वैभव दादा करता. आदरणीय महाराज आहेत. महाराजांना आळंदीमध्ये पाहिले माऊलींना. ज्ञानेश्वरी कंठस्थ बालाजी महाराज, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. हे सगळेच मंडळी. चोपदार, चोपदार पण दोन आहेत ना, मस्त आहे. इकडे चोपदार जरा हे काय म्हणते त्याला, स्मार्ट आहे. आपलं स्मार्ट नाही, काय म्हणते त्याला, छान आहे, मस्त आहे. आणि इकडले पण छान आहेत. एकदा दोघं करतात टाळी वाजवा. बंड आहे, बंड बंड. वा वा. बंड, मला वाटलं बंड ते कॅमेरा चालू नाही का. विनायकरी बाबा आहेत, बाबांना वंदन करतो. टाळी वाजवा माऊली करता. वारगिरी चेहरा आहे, सात्विक चेहरा आहे, आदरणीय माऊली आहेत. माऊलींना वंदन करतो. योगेश महाराज पुढे. योगेश महाराज आहेत, योगेश महाराज. त्याचबरोबर प्रवीण महाराज. यस यस. टाळी वाजवा दादा करता. आल्यानंतर आदरणीय योगेश दादांच्या घरी आम्ही सगळे भेटलो, झाली गप्पा छप्पा झाल्या. सगळे मंडळी सगळे छान आहेत. कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा. साऊंड सिस्टीममुळे दादा एक नंबर आहे. अप्रतिम. टाळी वाजवा दादा एकदा जोरदार वाजवा. श्री दत्त कृपा साऊंड सर्व्हिस कोड आहेत. कॅमेरे दादा तुम्ही पण छान आहेत. कीर्तन युट्यूबला पडणार आहे का? ते मंडळ गावकरी मंडळ ठरलं. युट्यूबला टाकायचं असेल तर मला फोन करा. बाळासाहेब शिंदे नाव टाका युट्यूबला. माझे कीर्तन भरपूर आहेत. मस्त युट्यूबला टाका. आणि टाकलंच पाहिजे, कारण लोकांना कळालं पाहिजे ना. तुमच्या पंचकृषीतील लोकांना बरं का, सगळे मंडळी युट्यूबला पडून द्या, जरा कीर्तन कळून द्या. काय हटके कार्यक्रम झाला आपला. एकदा टाळी वाजवा कॅमेरावाला दादा करता. एक नंबर सगळे. इथं समोर बसलेले लाडू, जिलाबी, करंज्या, पापड्या, चिमण्या सगळ्या तुम्ही माता भगिन्या. व्हाईस चेअरमन, पुढे बसलेले, पाठीमागे बसलेले चित्रकार, पत्रकार, कथाकार, भागवताचार्य, रामायणाचार्य, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, जवळ बसलेले, लांब बसलेले, वट्ट्यावर बसलेले, वट्ट्याच्या कट्ट्यावर बसलेले, मंदिराच्या कट्ट्यावर बसलेले, मंदिराच्या दारावर बसलेले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, पाय लांबलेले, पाय आकडलेले, गुडघे वर केलेले, गुडघे खाली केलेले, माळकरी, बिना माळकरी, तळ्यावाले, चष्म्यावाल्यापासून सावधान. पण चष्म्याच्या आतून डोळे झाकण्याची दाट शक्यता असते.
पण असं होणार नाही. शास्त्रोक्त देतो सगळे मंडळी सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो, कीर्तनाला सुरुवात करतो, सगळ्यांचं नाव घेतो मायानो एका वाक्यात. बरं का, इकडे लक्ष द्या, एक उखाणा घेतो. हरीण सरते वनात बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपतींच्या हिंदुस्थानात. कार्यक्रमाची भव्यता आणि कार्यक्रमाची दिव्यता, आकाशाच्या उंचीची गोड असं नियोजन केलंय. जो अभंग कीर्तनाला निवडलाय तो मोठा गोड आहे. संत प्रकरणातील अभंग आहे आणि मागणी प्रकरणातील अभंग आहे, दोन्हीकडे अभंग चालतो. 2366 क्रमांकाचा गाद्यातील अभंग आहे. वासनापूर्ती करता, आपलं भलं होण्याकरता, आपल्या मनाची आवड पूर्ण करण्याकरता श्री तुकोबाराय पांडुरंगाकर मागणी मागतात संत संगतीची. सज्जन आहो, अभंगाचा भाव, अभंगाचा प्रतिपाद्य विषय एवढा गोड आहे, घरी घेऊन जा सगळे मंडळी, ऐका. अभंग फार सुंदर आहे, गमकदार आहे, ऐका. या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. अभंगाचा अर्थ बघा बरं का सगळे मंडळी, ठळक बातम्या सांगतोय. 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. बोलू नका गड्या, हे बघा, शांत बसा, शांत बसा. या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले, 42 वर्ष परमार्थ केला, विकू कमी करा, आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा, असं दिसून हे जरा ऐसे करीत नारायणा. तुकोबारायण असं म्हणण्याची का पाळी आली? त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मानेनं पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेली मंडळी आहे का? इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही, सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय, परिपाक केला. बघा माझ्या तुकोबारायचं जीवन कसं होतं. सकाळी उठल्यानंतर श्री तुकोबाराया गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आई, त्याची भक्ती तुकोबाराय करायचे. कुठे करायचे? भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि घोराडेश्वर डोंगरावर तुकोबाराय भजन करण्याकरता जायचे. चिपळ्या, विना, मुखात पांडुरंगाचं नाव, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही साधकाने तुकोबारांना प्रश्न केला, तुकोबाराय तुमच्या जीवनाकडे पाहिलं, तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये संघ प्राप्त झाला, कुणाचा? जडाचा संघ. तुकोबाराय म्हणतात, जडाच्या संगतीमध्ये दुःख आहे, जडाचा संघ माझ्या जीवनात प्राप्त झाला नाही. मग जीवाचा संघ, जीवाच्या संगतीचं दुःख आहे, लग्न झाल्यावर कळतं, जीवाच्या संगतीत सुद्धा दुःख आहे. मग संघ कुणाचा प्राप्त झाला? तर तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या चित्तात देवाचं वास्तव्य आहे. देव वसे, कसं बोलत चला, बोलत चला. देव वसे चित्ती, वसवसती म्हणजे राहणे, हा धातू आहे, वसवसती म्हणजे राहणे. ज्याच्या चित्तात देव राहतो त्याची संगती तुकोबाराय पांडुरंगाकडे मागतात. देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. त्याची संगती घडावी कुणाची? ज्याच्या चित्तात देव राहतो, हृदयामध्ये देव राहतो, त्याची संगती तुकोबाराय परमेश्वराकडे मागतात. आणि पुढे तुकोबाराय म्हणतात, माझ्या मनाला हेच आवडतं, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. वासना शब्दाला अशी लाल रेख मारा, अशी डाऊट करा त्याला. वासना शब्दाचा अर्थ आहे इच्छा, मनोकामना. हे पांडुरंगा, माझी वासना पूर्ण कर रे बाबा. ज्याच्या चित्तात देवाचं वास्तव आहे, त्याचा संग, त्याची संगती माझ्या जीवनामध्ये घडावी, हेच माझ्या मनाला आवडतं. आणि पुढे श्री तुकोबाराय म्हणतात, माझं पारमार्थिक जीवन कसं असावं, कुणाच्या संगतीमध्ये असावं. तृतीय चरणामध्ये तुकोबाराय त्याचं वर्णन करतात. हरिजनासवे भेटी किंवा हरिजनासी भेटी. हरिजनासोबत, भगवत भक्तासोबत माझं जीवन असावं. न हो अंग तुटी, न हो संग तुटी, अंग संगतीचा वियोग घडता कामा नये. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण हे परमार्थिक जीवन जगत असताना माझं जीवन, साधनेचं जीवन, हे वाङ्मयाचं जीवन, हे ग्रंथाचं जीवन, माझं जीवन कसं असावं? तुका म्हणे जिने, जिने शब्दाचा अर्थ आहे जगन. तुका म्हणे जिने
भले संत संगष्टने तुका म्हणे जिने भले संत संगष्टने संताच्या संगतीत जगणं हे केव्हाही चांगलं आहे अशा अर्थाचा अभंग विठाला विठाला अभंगाचा अर्थ आपण पाहिला आहे बघा. मी कीर्तनाला सुरुवात करणार आहे. बसलेल्या मंडळीला माझे हात जोडून विनंती. कीर्तनाला बसत असताना काही सूचना देतो. इकडे बघा. कीर्तनाला बसत असताना सरळ बसा, ट्रबल द्या, ताट बसा आणि नीट बसा. तुम्ही म्हणता बाळासाहेब महाराज आम्ही सरळ ताट नीट का बसावं, त्याचं उत्तर विचारतील ना मायांनो ताईंनो तुम्ही मला. दादांनो ऐका, ज्या मातीमध्ये आपण बसलोय ना, विकू नको, ज्या मातीमध्ये आपण बसलोय ना हे सामान्य माती नाही. अरे शुरांच्या वीरांच्या क्रांतिकाराच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे स्वराज्यामध्ये आपल्याला. धर्मवीर संभाजीराजाची शिकवण आहे स्वराज्यामध्ये आपल्याला. त्याचा आवाज व्यवस्थित येत नाही हो, विको कमी करा, शार्प आवाज द्या. काय शिकवण आहे? ए बाबा, पोटाची खळगी भरली नाही तरी चालेल, पण पाठीचा कणा कसा असावा? बोला बोला बोला. ताट असावा. 1 लाखातलं वाक्य बोलतो आणि पुढे जातो पवन महाराज. अरे अंधाराच्या रात्री आबाळाची साथ आहे. अरे अंधाराच्या रात्री आबाळाची साथ आहे. मॉडेल पण वाकणार नाही, हीच मर्द मावळ्यांची जात आहे. आणि आशांच्या मातीमध्ये, शुरांच्या वीरांच्या क्रांतिकाराच्या मातीमध्ये आपण कीर्तनाला बसलोय आणि बजरंग बलीच्या समोर, हनुमंतरायाच्या समोर कीर्तन ऐकतोय आपण. भाग्यवान माणसं आहात, नशीबवान माणसं आहात. गंभीर चेहरे करू नका. आल्यापासून गंमत पाहतो मी तुमच्या सगळ्याकडे. महिला मंडळीचे चेहरे आहे थोडे फ्रेश, पण हे बघा असे बटाट्यासारखे डोळे केलेत टप्पूचे टप्पू. नुसतं गंभीर चेहरे करून माझ्याकडे पाहायला लागले, जस का मी यांच्या वार्डात उभा आहे. मी काय उभा बिभा नाही राहिलेलो. असं फ्रेश बसा. मला तुमचे चेहरे पाहून मी कीर्तन करणार आहे बरं का. तुम्ही जर हसरा चेहरा ठेवला, गुलाबासारखे टवटवीत चेहरे ठेवले तर मी गोड कीर्तन तुम्हाला देणार आहे. नाही तर तुम्ही जर सूर्यफूल केलं तर लगेच जे विठ्ठल करील मी. काही चिंता टेन्शन बिन्शन नाही ना काही तुम्हाला? पुरुष मंडळी काही टेन्शन आहे का? पाठीमागची काही नाराज आहे का तुम्ही? काय देवावर नाराज आहे का? एवढे दिवस देवाने जिवंत का ठेवलं बा मला? कोरोनात का घेऊन गेला नाही देव? असं काही नाराज नाही देवावर? मग फ्रेश बसा असं. हा यस यस यस. चिंता बिंता करू नका. आणि हा टेन्शन शब्द कोणी आणला? दादा मी त्याला बऱ्याच दिवसाचं सापडतो त्या माणसाला. तो माणूसच मला सापडत नाही. ऐक तुमच्या नागपूरकडं. अहो टेन्शन, घरातल्या लेकराला, बाळ लहान लहान लेकराला टेन्शन. बापाला टेन्शन, मम्मीला टेन्शन, डॅडीला टेन्शन, आजीला टेन्शन, आजाला टेन्शन, मामाला टेन्शन, मामीला टेन्शन, सगळ्याला टेन्शन. टेन्शन शब्द कोण? टेन्शन बिन्शन घ्यायचं नाही. येताना काय आणलं का आपण? जातानी काही नेणार आहे का? आया था नंगा और जाएगा भी नंगा. अरे येताना काय आणलं नाही दादा, जातानी काय नेणार नाही. म्हटलं संसाराचं चिंबुगबळ आपलं नाहीच ना, मग टेन्शन घ्यायचं कशात? हा फ्रेश बसा. टेन्शन शब्द जर जीवनात आला, इकडे बघा सगळे कीर्तनाकडे इकडे लक्ष द्या. टेन्शन शब्द जीवनात आला की तो डिलीट मारा आणि तिथे एक नवीन शब्द टाका. कोणता? चिंतन. पांडुरंगाचं चिंतन करायचं. कसं करायचं? हाताने टाळीने मुखाने भजन. विठ्ठला या मूर्ती लोकांमध्ये जीवन जगत असताना सज्जन आहोत 3 प्रकारचा वर्ग पाहायला मिळतो. सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐका. पहिला वर्ग जीवाचा, दुसरा वर्ग संताचा आणि तिसरा वर्ग देवाचा. विठ्ठला. पहिला वर्ग जीवाचा. जीवाच्या येण्याला एक शब्द आहे, त्याला म्हणतात जन्म. संताच्या येण्याला एक शब्द आहे, त्याला म्हणतात अवतार. आणि देवाच्या येण्याला एक शब्द आहे, त्याला म्हणतात प्रागट्य. विठ्ठला. 3 प्रकारचा वर्ग आहे. कॅटेगरी 3 आहे. इकडे लक्ष द्या. जीवाचा वर्ग, संताचा वर्ग आणि देवाचा वर्ग. इथं येण्याचा मृत्यू लोकांमध्ये प्रत्येकाचा कार्यक्रम भाव वेगळा आहे, भिन्न आहे. इकडे लक्ष द्या. ए पोरांनो, शाळेमध्ये जाताना तुम्ही इकडे बघा, इकडे बघा माझ्याकडे. शाळेमध्ये जाताना इकडे लक्ष द्या. हा, शाळेमध्ये 3 प्रकारचे लोक असतात. तुमच्या लक्षात उदाहरण फिट बसेल. 1, शाळेमध्ये शिक्षक जातो. शाळेमध्ये शिक्षक जातो. 2, शाळेमध्ये शिपाई जातो.
आणि 3 शाळेमध्ये बोला 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 विद्यार्थी परत आय रिपीट हा इकडे बघा. शाळेमध्ये 3 माणसं जातात. जिल्हा परिषदेची शाळा असू द्या, विद्यालय असू द्या किंवा महाविद्यालय असू द्या. 1 शाळेमध्ये शिक्षक जातो, 2 शाळेमध्ये शिपाई जातो आणि 3 शाळेमध्ये विद्यार्थी जातात. असं बोलत चला हा. शाळेमध्ये शिक्षक जाण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे. शाळेमध्ये शिक्षक जातो कशाला? झोपले काय तुम्ही? हा, शिकवण्याकरता. 2 शाळेमध्ये शिपाई जातो कशा करता? होय, चोख घंटी वाजवायला, साफसफाई करायला, सेवा करायला, बरोबर. आणि 3 शाळेमध्ये विद्यार्थी जातात, विद्यार्थिनी जातात कशाला? कोण म्हणलं भात खायला? खिचडी. शाळा एक आहे, पण शाळेमध्ये जाण्याचा तिघाचा कार्यक्रम भाव वेगळा आहे. शाळेमध्ये शिक्षकाचा जाण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे. शाळेमध्ये शिपायाचा जाण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्याचा जाण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे. तसं या मृत्यू लोकांमध्ये जीवाला येण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे, संताला येण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे आणि देवाला येण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे. विठ्ठला हो, जीव येतो राहतो आणि एक दिवस निघून जातो. गोइंग टू यमपुरी, वरती जातो. हा जीव आहे ना, आईच्या उदरामध्ये पडला होता. आजची सायकोलॉजी सांगते असा उलटा पडला होता, खाली डोका आणि वर पाय. आणि देवाशी करारनामा केला, देवा पांडुरंगा या दुःखात मला एक वेळा बाहेर काढ. जोरदार एकदा. एक नंबर. वा. एक वेळा करी, काय म्हणतात महाराज, एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे. आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. विठाला विठाला कसं माहितीये का पवन दादा, ते मला सूर चालूच लागतो कीर्तनामध्ये कानाला थोडा थोडा. ते लग्नात नाही का घुई 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 घुई, लग्नात कसं चालू असतं तसं मला ते चालू लागतं कीर्तनात थोडं कमाय. काय सांगत होतं, जाऊन द्या मुलगा, आता गेलं विषय नाही का. माझ्या लक्षात राहत नाही. इकडे विना मी पहिल्यापासून सुरू करतो रामकृष्ण. एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे
आठवीन पाय हा माझा नवस, रात्राणी दिवस पांडुरंगा देवा, हे गर्भवासाचं दुःख मला सहन होत नाही. या आईच्या उदरात मला बाहेर काढ. बाहेर आलो ना, तुझी भक्ती करीन, तुझं नामस्मरण करीन, तुझा परमार्थ करीन. हे बघा, हे शरीर म्हणजे आपल्याला मिळालंय परमेश्वराने दिलेलं एक जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशन आपण ठरवायचं आपल्याला जायचंय कुठं. या शरीराने जर ठरवलं तर हे शरीर वैकुंठाला जाऊ शकतं. या शरीराने जर ठरवलं तर हे शरीर कैलासाला जाऊ शकतं. या शरीराने जर ठरवलं तर हे शरीर स्वर्गाला जाऊ शकतं. आणि या शरीराने जर ठरवलं तर हे शरीर नरकाला देखील जाऊ शकतं. विठाला परमेश्वराने आपल्याला हा जीव दिला त्याचे भजन करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधीचा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. हे सकळ इंद्रिय भगवान परमेश्वराने त्याच्या करता दिलेत. हात दिले कशा करता? इकडे बघा, इकडे बघा. हात दिले कशा करता? टाळी वाजवायला. येस येस येस. तोंड दिले कशा करता? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. पाय दिलेत आई कशा करता? तीर्थयात्रा करण्याकरता. पंढरपूरला, आळंदीला, त्र्यंबकेश्वरला, पैठणला जाण्याकरता पाय दिलेत, वारी करण्याकरता. डोळे दिलेत कशा करता? मोबाईल पाहिला का टीव्ही पाहिला? डोळे दिलेत देवाने रूप पाहता, लोचनी सुख झाले ओ साजणी. तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, सदा माझी डोळे जडो तुझी मूर्ती, रुखमाईच्या पती सोयरिया. सकळ इंद्रिय दिले त्याच्या भक्ती करता, पण दुर्दैव माणसाला ते कळालंच नाही. ऐका, भक्ती कशाला म्हणतात? एक लाखातलं वाक्य बोलतो पुढे जातो. भक्ती ज्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते, बायांनो इकडे लक्ष द्या. भक्ती ज्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते, ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्या वेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते, ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. भक्ती ज्या वेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते, तो गळा राहत नाही, तो तुळशीहार गळा होतो. भक्ती ज्या वेळेस घरामध्ये प्रवेश करते, ते घर राहत नाही, ते मंदिर होतं. भक्ती ज्या वेळेस पैशामध्ये प्रवेश करते, तो पैसा राहत नाही, ती लक्ष्मी होते. भक्ती ज्या वेळेस प्रवासाकरता निघाली, तो प्रवास राहत नाही, ती यात्रा होते. भक्ती ज्या वेळेस रस्त्याने वाटचाल करायला लागली, ती वाटचाल होत नाही, ती पंढरपूरची वारी होते. आणि भक्ती ज्या वेळेस मानवामध्ये, माणसामध्ये प्रवेश करते, तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त, एक वारकरी तयार होतो. एक वारकरी, एक वैष्णव तयार होतो, एक भगवंत भक्त तयार होतो. पण दुर्दैव, भगवंताने हे सगळं दिले आपल्याला भक्ती करण्याकरता, पण सज्जन हो, आपण भक्ती करत नाही. करतो का हो? करत नाही. परमार्थ करत नाही. इकडे लक्ष द्या, एक लाखातलं वाक्य बोलतो. नारळाला डोळेत पण नारळ बघू शकत नाही. नारळाला डोळेत पण नारळ बघू शकत नाही. कपाला कान आहे पण कप ऐकू शकत नाही. सुईला नाक आहे पण सुई सुगंध घेऊ शकत नाही. कंगव्याला दात आहे पण कंगवा खाऊ शकत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटली बोलू शकत नाही. टेबलाला पाय आहे पण टेबल चालू शकत नाही. दुर्दैव एवढंय, माणसाकडे सगळं काही परमेश्वराने दिलं, पण आपण भगवंताची भक्तीच करत नाही. करतो का हो भक्ती? परमार्थ करतो का? नाही करत. अहो, हे मिळालंय, हे शरीर मिळालंय त्याची भक्ती करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता, पण त्याचं मोल कळालं का साहेब आपल्याला? या शरीराची किंमत कळाली का? झोपले काय पाठीमागचे तुम्ही? या मॉडेलची किंमत कळाली का? परमेश्वराने दिलंय, फुकट दिलंय, आणि फुकट दिलं की किंमतच कळत नाही. आधी परिचय झाला आणि फुकट मिळालं की किंमतच कळत नाही. आता पंढरपूरच्या रस्त्याला आमच्या वारकरी जातात चालत चालत. दिवे घाटाच्या सासवडच्या तिथं काही डॉक्टर लोक, नवीन नवीन कंपाऊंडर, काही नर्स असतात. आजीबाई काय झालं? माय घाट चढून पाय दुखाले, गुडघे दुखाले, काहीतरी गोळ्या द्या, काहीतरी बाटल्या द्या. ते लगेच 2-4 बाटल्या देतात, गोळ्या देतात, लगेच देतात. पुढे आलं की जेजुरीला परत दुखा लागलं, काहीतरी द्या. परत वाल्याला, परत लोणारला, परत तरडला, परत फलटणला, बरडला, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडी सेवगाव, लगेच तिथपर्यंत जाऊस तर एवढ्या गोळ्याने एवढ्या बाटल्या जमा करते. सगळ्याची सगळ्या खात नाही. घरी आल्या त्याचा नाश्ता होईल का टायमाला. इकडे आले की फेकून देतो आपण. फुकट मिळालंय ना.
पण तुम्हीच खाजगी दवाखान्यामध्ये जा, हॉस्पिटलला. डॉक्टरने 10 गोळ्या द्या, जेवणाच्या अगोदर एक, जेवण झाल्यावर एक, टॅबलेट, औषध वेळेची वेळेवर घेतो, एक सुद्धा फेकून देत नाही आपण. का? पैसे दिलेत ना, हे मिळाले पण याची किंमत कळाली नाही. 1 लाखातलं वाक्य बोलतो, हे शरीर दिलं देवाने, याची किंमत कळाली नाही सज्जन हो. याची जर किंमत कळाली असती या मॉडेलची, तर लोकांनी दारू पिली नसती. माझं बोलणं पटतंय का बघा? याची जर किंमत फुकट दिलंय देवाने, याची किंमतच कळत नाही. याचं मोल जर कळलं असतं तर लोकांनी दारू पिली नसती, बियर पिली नसती, गोवा मावा गुटखा खाल्ला नसता. हे मिळालंय फुकट, पण याची किंमत आपल्याला कळाली नाही. दादा तुमच्याकडे मोटरसायकल आहे का? तुझ्याकडे रवळा? तुमच्याकडे आहे ना? केवढ्याची मोटरसायकल? आता बाईक प्रत्येकाकडे, पण मी दृष्टांत यांच्या पुरतं सांगतो, नाही सगळ्या पुरतं सांगतो. इकडे लक्ष द्या. बाईक आहे तुमच्याकडे, केवढ्याची दादा? 1 लाखाची, 1.5 लाखाची. जरा गाड्याचे भाव वाढले, 1.5 लाख धरू आपण. हा, दादाकडे 1.5 लाखाची गाडी आहे, बाईक आहे. हा, कोणती गाडी आहे? शाईन गाडी. दादा पेट्रोल पंपावरती गेलेत आणि त्या पेट्रोल पंपावाल्याला म्हणले, बघ टाकी फुल कर, टाकी फुल कर. पैसे दिले, पण गडबड अशी झाली, त्या मोबाईलच्या नादात पेट्रोलवर काम करणाऱ्या पोराने त्यांच्या गाडीत पेट्रोल टाकण्याऐवजी पवन महाराज डिझेल टाकलं. डिझेल जमल का? का? इंजन लॉक होत ना. केवढ्याची गाडी आहे? 1.5 लाखाची. ही गाडी केवढ्याची? ही गाडी केवढ्याची? कोट्यावधी रुपयाची गाडी भगवंताने फुकट दिली. खपाखप बियरचे खंबे, दारूचे खंबे टाकतो. किंमत नाही. शरीराचं मातेरे करतो, चालणे करतो. दादा एक वाक्य बोलून जातो, लय दारू पिली लिव्हर फुटल, गुटखा खाल्ला तोंड फुटल, पण इथं हनुमंतरायाच्या समोर येऊन कीर्तनाला जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटल. हे मिळालंय मॉडेल भगवंताची भक्ती करण्याकरता, पण त्याची किंमत कळाली नाही. एक लक्षात, हे मिळालंय का कळालं हो आपल्याला? बोला बोला. मिळालंय का कळालंय? मिळालंय कळालं नाही असं बोलत चला बरं का. मायबाप मिळाले का कळाले? मिळाले कळाले. बायको मिळाली का कळाली? कसं आहे? हा, बोला 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 बोला. तुम्ही ब्रह्मचारी नाही सगळे आलेत ना तुमचे? वय झालं. बायको बायको मिळाली का कळाली? होय, कसं आहे? बायको मिळाली बी, लग्न झाल्यावर काय? लग्न झाल्या बायको मध्ये आहो 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 तो म्हणतो का? बायकोने बोलायचं, नवऱ्याने ऐकायचं. 3ऱ्या वर्षी दोघांनी भांडणं करायचे, आख्या गावाने ऐकायचं. हा संसार आंबट करून टाकतो, आंबट. लग्न झाल्या बायको, बघा ते नवीन नवरीची लय गंमत आहे बरं का. तुम्हाला एक विनोद म्हणून सांगतो. 9 दिवस तिचे 9 नखरे. एवढं शुद्ध बोलती पवन महाराज. केव्हा 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 संतरंजी चटाईला चटाई नाही, नुसतं अनुसार देते प्रत्येक शब्दाला. असं चंटई. बायको म्हणते, अहो फर्स्ट इयर तुम्ही माझ्या हृदयाचे प्राणनाथे. कोण आहे? बोला बोला बोला. नवनाथाचे भाऊ प्राणनाथ. 2ऱ्या वर्षी म्हणजे तुम्ही माझ्या हृदयाचे नाथ आहेत, नाथ. 3ऱ्या वर्षी म्हणजे तुम्ही अनाथ. चलू दे रागडा महादेव उघडा. कोणाचीच नाथ महाराज वर्णन करतात. बाबा माऊली पाचारिता पाचारिता, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता. पहिलं झालं तर येता, एक जनार्दनी स्मरण आता. बैरा झालं जगी, बैरा झालं जगी, बैरा झालं जगी, बैरा झालं जगी. टाळे वाजवायला एक नंबर.
नंबर वातावरण आहे हो. पहाटे 4 वाजेपर्यंत कीर्तन करा वाटलं लागलं मला ते. तुम्ही बसणार नाही, फक्त हात वर घ्या बरं. कोण कोण बसल? हात वर घ्या. कोणाला कीर्तन बंद करावं वाटतं हात पटकन वर घ्या. हात वर. अहो हे मिळालंय, हा जीव मिळाला, पण याची किंमत कळाली नाही. एक छोटस उदाहरण सांगतो, मला बघून द्या तुम्हाला कळतं का नाही. हा एक जरा गमतीदार उदाहरण इकडं. एक सदग्रस्त पेपर इकडे बघा, बोलू नका. हे मिळालंय पण याची किंमत कळाली नाही, याच्यावर बोलतो मी. एक छोटासा दृष्टांत सांगतो, आवडलं तर टाळ्या वाजवा बरं का. एक सदग्रस्त रात्रीच्या 1:30 वाजता प्रवास करता निघाला. कळतंय ना सगळ्यांना? अशा मान हलवा. 10-5 चोर झाले, दगड लावले असे. गाडी थांब. ब्रेक दाबलो त्याने, गाडी जागेवर कंट्रोल केली, गाडी थांबवली. चोर म्हणले मोबाईल कुठे? इकडं गाडीच्या बाहेर. त्याला बाहेर ओढलं, रोट्टे दिले, दनादन मारले चोराने. मोबाईल कुठे? सगळं लुटलं चोराने. आणि बिचारा गरीब होता, एकटा होता. 10-5 जण असल्यावर काय करणार एकटा माणूस? चोराने लुटलं, तसाच असं हाणलं, त्याला रक्त बंबळ झालं. माया नव्हतो, कपडे फाडले त्याचे चोराने, सगळं लुटलं. आणि तसाच बिचारा गाडीमध्ये बसला, तसा डोळ्यात पाणी आलं, स्टिअरिंग हातामध्ये धरली, आणि तसा घरी निघाला. घरी गेला आणि दरवाजा वाजला. बायकोने आवाज ऐकला, दररोजचा आवाज होता ना. बायकोने आवाज ऐकला, बायकोने दरवाजा डोर ओपन केला. मिस्टर, मालक, काय झालं? गाडी पलटी झाली काय? गाडीचा ऍक्सिडेंट झाला का? लागलंय तुम्हाला? कपडे फाटलेत, रक्त बांबा इथं लागलंय, रक्त निघतं, थांबा थांबा थांबा. मला मानते. धावत गेली, मला मानला लावला. काय झालं? तो म्हणला नाही, अगं 10-5 चोर होते, त्यांनी अडवलं आणि मला मारलं चोरांनी. हे बघा तुम्ही किती हुशार आहेत, मला कळतं या दृष्टांत बरं का. 10-5 चोरांनी मला अडवलं आणि चोरांनी मला बेदम मारलं, रक्त निघुस्तर मारलं, कपडे फाटले. बायको म्हणली, अहो तुम्ही मर्दासारखे मर्द गडी, मर्दासारखे मर्द पुरुष गडी, तुम्हाला एवढं काय लक्षात येत नाही का? गाडीमध्ये पाठीमागच्या सीटाच्या खाली बंदूक ठेवली होती. बंदूक, पिस्तूल, रिव्हॉल्वर घ्यायचं, चोराला मारायचं ना. उडाचा नाही एक चोर, डाग्याला ठार करायचा ना चोर. पिस्तूल होता ना गाडीमध्ये. तो म्हणला हळू बोल, बंदूक सीटाच्या खाली लपून ठेवली म्हणून चोरीला गेली नाही. ज्याला कळालं त्यांनी टाळ्या वाजवा, ज्याला नाही कळालं त्यांनी जेवण करून घरी जा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. बंदूक, पिस्तूल, रिव्हॉल्वर लपून ठेवायची वस्तू आहे का? होती त्याच्याकडे वस्तू, पण किंमत कळाली का? बंदूक असून बंदूक असताना सुद्धा त्याला किंमत कळाली नाही. तुमचं माझं तसंच झालंय. हे मिळालंय पण किंमत कळाली नाही. विठ्ठला संत महात्मे येतात, तुमच्या आमच्या हित करता. संत येतात, कुठून येतात? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे, बोलिले जे ऋषी साच भावे. आडरावणे धारणाऱ्या जगाला सन मार्ग दाखवण्याकरता संत या ठिकाणी येतात. प्रश्न क्रमांक 2, संत म्हणावं कोणाला? इकडे लक्ष द्या. संत कोणाला म्हणावं? दाढी वाढली त्यांना संत म्हणतात का? मिशी वाढली त्यांना संत म्हणतात का? टप्पूची टप्पू माळा घातल्या त्यांना संत म्हणतात का? जॅकेट घातलं त्यांना संत म्हणतात का? ज्याला जास्त कीर्तन आहे त्याला संत म्हणतात का? संताची व्याख्या सांगतो. माझे बाबा, बाबा म्हणजे मी जिकडे पैठणला शिकलो, रखमाजी महाराज नवले बाबा, कृष्णाजी महाराज नवले अण्णा सांगायचे, जो रस्ता दाखवतो तो गुरु, जे वाट दाखवतात ते संत. ऐका, 1 लाखातलं वाक्य, आवडलं तर टाळी वाजवा बरं का. जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं. आय रिपीट, जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं. जो कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणावं. जो सरळ रस्त्याने जातो त्याला साधक म्हणावं. आणि चुकलेल्या नीट रस्त्याने लावतात त्यांना संत म्हणावं. हे संतांचं जीवन आहे. आणि संतांचं जीवन कसं आहे? अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा, आकाशाच्या उंचीचं संतांचं जीवन आहे. ते शब्दात वर्णन होऊ शकत नाही. एक छोटासा दृष्टांत सांगतो, ऐका.
एक जण दुबईला काम करण्याकरता गेला. दुबई सांगू का अमेरिका? बोला 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 पटकन, कोणतं बरं पडलं? नाही नाही, एक सांगा. हा चला, आवाज मोठा आहे म्हणल्यावर दुबई. ज्याचा आवाज मोठा त्याचा प्रचार मोठा. दुबईला गेला, 10 वर्ष काम केलं दुबईला जाऊन. दादा त्यांनी किती वर्ष? 10 वर्ष. बस झालं म्हणे काम, चला म्हणे आता नागपूरला, गावाकडे आला इकडं. आणि एवढा पैसा कमवला त्यांनी, एवढा पैसा कमवला. गावात त्याच्याकडे पैसा एकाकडे पण नाही एवढा पैसा त्याने कमवला. एवढी जमीन त्याच्याकडे प्लॉटिंगची, गावात एकाकडे पण नाही तेवढी त्याच्याकडे. गडगंज श्रीमंत झाला, पैसा कमवला, 10 वर्ष नोकरी केली, जॉब केला, गावाकडे आला, खेडेगावाला. आणि एका दिवशी मित्राने विचारलं, हे बघा बसलेली मंडळी, पैसा कमवला पाहिजे या मताचं मी. इकडे बसलेले सगळे माझ्याकडे लक्ष द्या. पैसा असेल तर जीवनात लोक किंमत करतात, पैसा नसेल तर लोक कचरा करतात. काय म्हणतात त्या भिकाऱ्याकडे? पैसा पाहिजे, पण एक लक्षात ठेवा, व्यवहारात पैसा लागतो, व्यवहारात पैसा लागतो. पैसा सर्व आहे, पण सर्वस्व मात्र देव आहे, हे मात्र विसरू नका. सर्वस्व भगवान परमात्मा आहे, हनुमंतराय, बजरंग बली, हे लक्षात ठेवा. पैसा कमवला पाहिजे, पण 5 धंदे सोडून पैसा कमवा. इकडे लक्ष द्या कीर्तनात. 1, दारूचा धंदा करून पैसे कमवू नका. 2, जुगाराचा धंदा करून पैसे कमवू नका. 3, शास्त्राचा धंदा करून पैसे कमवू नका. 4, विषाचा धंदा करून पैसे कमवू नका. आणि 5, खाली पाहायची वेळ येईल असा धंदा करून पैसे कमवू नका. लक्ष्मी ढकलून जरी दिली तर तुमच्या दारातून घरातून जाणार नाही. फक्त 5 धंदे वगळून परमार्थ करा. 5 धंदे वगळून पैसा कमवा. कमवला पाहिजे दादा. आणि पैशावाल्याला किंमत देतात तो लोक. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. ज्याचा वशिला त्याचं कुत्र, मनपाट एक नाही तुमच्या. ज्याचा वशिला त्याचं कुत्र फाशीला, ज्याचा नाही वशिला त्याला द्या फाशीला. अहो, गरीबाची मेली बायको, नाही गेलं कुणाला ऐकू. गरीबाची मेली बायको, नाही गेलं कुणाला ऐकू. श्रीमंताची मेली शेळी, जागी झाली सारी आळी. साहेब, कस काय शेळी मेली? आख्या गावचा पाला खाती, वरचा शेंडा शेंडा हानती. पण साहेबाची होती ना, मोठ्याची होती ना. साहेबाच्या गेट समोर कुत्रा असलं ना, त्या कुत्र्याला हाड म्हणता येत नाही. त्याला आवाजावं घालावं लागतं. आवहाडा आवहाडा आवहाडा. श्रीमंताचं आहे ना. हे बघा, पैसा कमावला त्यांनी, भरपूर गडगंज श्रीमंत झाला. दुबईचा दृष्टांत सांगतो, लक्षात ठेवा. संत किती मोठे आहेत यावर बोलतो बरं का. संत किती आकाशाच्या उंचीचे, या दृष्टांतातून तात्पर्य तुमच्या लक्षात येईल. तो सदग्रस्त गावाकडे आला, खेड्या गावामध्ये पैसा भरपूर कमवला. एके दिवशी त्याचा वर्ग मित्र, क्लासमेट त्याला भेटला बरं का. दादा आपण कसे मित्र आहेत. त्याचा मित्र भेटला म्हणे, तर दुबईला 10 वर्ष काय काम केलं, एवढा पैसा कमवला? काय काम केलं थोडं सांग मला. आता एवढा पैसा तो कमवला, एवढा मोठा तू झाला, काय काम केलं? थोडं गंमत म्हणून थोडं सांग मला. बरं जाऊन दे, नको सांगू. पण तुझ्याकडे एवढा पैसा आहे, दुबईला ज्या मालकाकडे कामाला होता त्या मालकाकडे किती पैसा आहे? तू एवढा श्रीमंत आहे, एवढा लखपती म्हणे, एवढा मोठा आहे, एवढा पैसा तुझ्याकडे, एवढं सोनं नाणं आहे तुझ्याकडे, एवढी जमीन तुझ्याकडे. तुझ्या मालकाकडे 10 वर्ष काम केलं, नोकरी केली, तो मालक किती मोठा आहे? तो म्हणला, तो मालक तर मला सांगता येणार ना किती मोठा आहे, मी ज्याच्याकडे काम केलं. पण एक ओझरती माहिती, एक गंमत म्हणून तुम्हाला सांगतो. त्या मालकाकड, त्या सेटकडं कामाला येणारे भांडे घासायला जी बाई असती ना, धुणं धुवायला, भांडे घासायला जी बाई असती ना, ती कामावर येत असताना 2 कोटी रुपयाच्या गाडीमध्ये येत होती. कामाला येताना, ड्युटीवर येताना, नोकरीला येताना 2 कोटी रुपयाच्या गाडीमध्ये येत होती. आणि काम झाल्यानंतर, भांडे घासून झाल्यानंतर संध्याकाळी घरी जात असताना 2 कोटी रुपयाच्या गाडीमध्ये स्वतःच्या घरी जात होती. दुबईचा मालक किती मोठा असेल हे मला सांगता येणार नाही. पण पुढचं ऐक ना, ते घरामध्ये फरची पुसायला असतात ना, लादी पुसायला, काय म्हणतात त्याला तुमच्याकडे? कामगार, वेटर, नौकर, हा, नौकरानी. हा,
ते कामावर येत असताना, ड्युटीला येत असताना स्वतःच्या हेलिकॉप्टरने येतात, स्वतःच्या हेलिकॉप्टरनं येतात आणि ड्युटी झाल्यावर संध्याकाळी घरी स्वतःच्या हेलिकॉप्टरनं परत रिपीट घरी जातात. तो मालक किती मोठा असेल हे मला सांगता येणार नाही, तो मालक किती श्रीमंत असेल हे मला सांगता येणार नाही, तसं संत किती मोठे असेल, संत किती श्रीमंत असेल हे देखील मला सांगता येणार नाही. विठ्ठला, विठ्ठला. हो, हे संतांचं जीवन आहे आणि तीन भगवान परमात्म्याचं तुमच्या आमच्या करता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचं रक्षण करण्याकरता, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे. तुमच्या आमच्या करता भगवान परमात्मा आहे तो. श्री तुकोबाराने साधकाला प्रश्न विचारला, तुकोबार आहे भगवान परमात्मा अवतीर्ण होतो, तो पंढरपूरचा मालक अवतीर्ण होतो, तुमच्या जीवनात पाहिलं तुकोबार आहे, संघ प्राप्त झाला श्री तुकोबार आहे, संगती प्राप्त झाली तुकोबार आहे. ती संगती जडाची का नाही, तुकोबार आहे म्हणतात जडाची संगती प्राप्त नाही झाली, जीवाची संगत प्राप्त नाही झाली. मग कुणाची संगत प्राप्ती झाली? ज्याच्या चित्तात देवाचं वास्तव आहे अशा महापुरुषाची संगती प्राप्त झाली. अभंगाचं पहिलं खरंच एक नंबर नियोजन केलं बरं का. खूप मनापासून धन्यवाद देतो सगळ्या मंडळींना. गाणारे एक नंबर, वाजवणारे एक नंबर, सगळे गोड आहेत. तुम्ही पण एक नंबर आहात सगळे. हो बरं का दादा, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कीर्तन ठेवणं, सप्ते करणं फार अवघड आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही धार्मिक कार्यक्रम नियोजन केले, टाळी वाजवायला. आज लोकांना कीर्तनाची गरज कळाली पाहिजे. कीर्तन तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जर टीव्ही चालू केली 10 मिनिटं, डोकं बधीर होईल तुमचं. याने म्हणावं त्याला अक्कल नाही, त्याने म्हणावं याला अक्कल नाही. नुसतं महाराज याने त्याला नाव ठेवायचं, त्याने याला नाव ठेवायचं. काय आहे का हो? राजकारणामध्ये फक्त तिरस्कार पाहिला जातो. कसा पाहिला जातो? तिरस्कार. हे बघा, राजकारणामध्ये एखादा व्यक्ती जर निवडून आला की नाचतो आपण, ते तिरस्काराचं. नाचतो आपण, ते तिरस्काराचं. लग्नामध्ये वरात चालू झाली, डॉल्बीच्या पुढे, डीजेच्या पुढे नाचतो, ते मस्तीचं. पण कीर्तनामध्ये नाचणं हे भक्तीचं.
नाचो कीर्तनाचे खरंच एक नंबर आहे महाराज. आणि कीर्तनाचे बघा, गणपतीमध्ये नवरात्रामध्ये मी सगळ्या मंडळीला संदेश देतो, हे डॉल्बी डीजे धांगड धिंगा काढण्यापेक्षा तुम्ही कीर्तन ठेवा, भागवत कथा ठेवा, काहीतरी संत विचार लोकांपर्यंत पोहोचून द्या, त्यात तुमचा उद्धार आहे. धांगड धिंगा करण्यात उद्धार नाही. विनोदाने बरं होतं का बरं वाटतं? बरं वाटतं, बरं होत पण बरं झालं पाहिजे हे महत्वाचं आहे. बरं झालं पाहिजे. धांगड धिंगा तुम्ही नवरात्रात 9 दिवस दांड्या खेळतात. मला एक मोठी शोकांतिका वाटते साहेब, लोक रात्रभर दांड्या खेळतात. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? गरबा. गरबा खेळतात, रात्रभर खेळता का नाही? कसे खेळतात दाखवू का बघा? मला येत नाही ते. आता ते रात्रभर खेळता का नाही? रात्रभर दांड्या खेळण्याकरता, गरबा खेळण्याकरता दादा वेळ आहे. पण मोठी शोकांतिका आहे, समाजाला सांगतो कॅमेऱ्याच्या माध्यमातून, मोठी शोकांतिका आहे. रात्रभर दांड्या खेळायला लोकांना वेळ आहे, रात्रभर तिथं थांबायला लोकांना वेळ आहे, पण 10 मिनिटाच्या आरती करता वेळ नाही. आहे का? 10 मिनिटाच्या आरती करता वेळ नाही माणसाला. मोठी शोकांतिका आहे. म्हणून धांगड धिंगा करण्यापेक्षा कीर्तनाची गरज आहे हो. भक्ती, ज्ञान, वैराग्य लोकांना कळायला पाहिजे. संत उपदेश, तुकोबारायांच्या गाथेतील अभंग, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, संतांची उंची कळणं महत्वाचे. विठ्ठला विठ्ठला. आणि अशा यंत्रयुगामध्ये तुम्ही कार्यक्रम आयोजित केला, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. एकदा टाळी वाजवा त्या मंडळी करता आयोजित. अहो यंत्रयुग आहे, यंत्रयुग. तुमच्याकडे कसं आहे मला माहित नाही, आमच्या जालन्याचं सांगतो तुम्हाला. चपात्या बनवायच्या मशीन आल्यात महिला मंडळी. चपात्या बनवायच्या मशीन आल्या की नाही? अशा मान हलवा एकदा. आपण जर गजानन महाराज संस्थानला गेलो, भक्ती निवासला जेवायला गेलो, पंढरपूरला, शिर्डीला गेलो, साईबाबागड, तर अशा मोठमोठ्या मशीनी चपात्या बनवायच्या. अशा चपात्या बाहेर फेकतात. चपात्या बनवायच्या मशीन आल्यात. पापड बनवायच्या मशीन आली का नाही? अशा मान हलवा ना एकदा. कोंडा घ्यायचा, असा टाकायचा, एका मिनिटात पापड तयार. आता एक नवीन मशीन आली, तुमच्याकडे आली का? दौला मिठीला पुरणपोळी बनवायची आली का? नसली तर उद्या घेऊन टाका, नागपूरला मिळते. इकडून उंडा टाकायचा, इकडून पुरण टाकायचं, एका मिनिटात पुरणपोळी तयार. अजून एक नवीन मशीन आली, कपडे धुवायची. आहे का? काय म्हणतात त्याला? वॉशिंग मशीन. अहो एका माय मावळीला पवन दादा माझं धोतर टाकलं. ते धोतर ते याच्यात टाकलं. कशात? डिसिंग मशीन, आपलं वॉशिंग मशीन मध्ये ते धोतर टाकलं माझं. म्हणे महाराज जरा खराब झालं, गाडीत बसू बसू चुरगळलं, वॉशिंग मशीन मध्ये टाकू. बटन टाकलं, तिथं टाकलं, पाणी वगैरे सोडा वगैरे टाकलं, त्यात आत माझं धोतर टाकलं आणि जीच बाहेर काढलं तर पाहतो टर फाटलेलं होतं. कुठं चाललोय महाराज आपण? पुढेच चाललो ना. आधी 1 GB होतं, 2 GB आलं, आता 3 GB, 4 GB आणि 5 GB, आता 6 GB आले. पुढेच चाललोय ना, यंत्रयुगात धावतच चाललोय ना आपण. आता एक मशीन यायची राहिली सगळ्या मंडळींना. ऐका, पाहुणे मंडळी इकडे बघा, महिला मंडळी इकडे बघा, पुरुष मंडळी, एक मशीन राहिली. कोणती? पाहुणा घरी आला, जावई घरी आला, पाहुणा घरी आला, वेलकम. तो म्हणला जेवण करायचं. त्याला म्हणायचं एक काम करा, 2 नंबरच्या रूम मध्ये जा, तिथं मशीन ठेवलेली आहे, बटन ऑन करा, मशीन मध्ये प्रवेश करा, जेवण करून तुम्ही बाहेर या. पाहुणा म्हणला नाही मी मशीन मध्ये जायचं. पाहुण्याला धरायचं, मशीन मध्ये टाकायचं. पाहुणा पान खाऊनच बाहेर आला पाहिजे. यायचं तर लय डेंजर का. नाव शांताबाई, भांडाला कुत्र्याची आहे. नाव सुलोचना, पाहती मुंबई पुन्हा. हॉटेलात गेल्या नवऱ्यालाच कळना भजे द्यायचं का लाडू द्यायचा. नाव निर्मळा, घरादाराला बुरा आला. नाव गंगाधर, आंघोळ नाही महिना. नाव प्रकाश, दिवसा दिवसाला बॅटरी लावून पाहावं लागतं प्रकाश. नाव अनिल, इथं नाही कोणाचं, नाही तर बसायचा खटका इथं, मला जायचंय घरी अजून. इथलं नाही सांगत, आमच्या जालन्याचं सांगतो. उद्या इथं आपलं हो. नाव अनिल, काही अनिल. कीर्तनाला आला, चपला अनिल. शेतात गेला, मोटरी अनिल.
कोणाचे साऊंड आणील, कोणाचे मोबाईल आणील, त्याचं नावच आणील. अहो मी गाडीमध्ये विनोद वाचले एकटाच हसत होतो मी बसल्या बसल्या. आता एक उंदीर दारूच्या ड्रम मध्ये पडलं. एक उंदीर दारूच्या ड्रम मध्ये पडलं, तट्ट होऊन बाहेर आलं आणि झोपलेल्या मांजरीच्या तोंडावर लात मारून म्हणालं, बाई वाड्यावर या. उठाला, उठाला. देव बसे चित्त. पहिला शब्द काय अभंगातला? देव. काय शब्द आहे? बोला बोला. देव शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? काय म्हणतात दादा? सरळ बस, सरळ बस, सरळ बस. काय म्हणतात? गॉड. GOD. गॉड म्हणजे G फॉर जनरेटर, O फॉर ऑपरेटर, D फॉर डायरेक्टर. दिस इज गॉड. संवार करणारा, उत्पन्न करणारा, निर्माण करणारा, यंत्र चालवला, या सृष्टीचा निर्माता, तो पंढरपूरचा मालक आहे. तो चित्तामध्ये धारण करा. गंमत असते, आपण काय करतो माहितीये का? परमार्थात उतरलो, गळ्यात तुळशीची माळ घातली की चाललो मंदिरात. बरं आपली भक्ती कशी माहितीये का? वार बदलला की देव बदलला. बरोबर ना? वार बदलला की मंदिरच बदललं डायरेक्ट. सोमवार आला, श्रावणात कुठं जातो आपण? कुठं जातो? हा, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम. कुठे जातो आपण? पाप्या. तो म्हणतो आवाज नाही आला, आणि बायकोने म्हणाव वैभव, तो म्हणतो काय? लगेच पळवतो. CBC टाईम तत्पर, लगेच पळवतो. नाथ महाराज वर्णन करतात, हे जे असे आहेत ना, हे कसे आहेत माहितीये का? हे परमार्थाकडे येऊन परमार्थाकडे उडाले. यांना हे बहिरेत, बहिरे. बहिर झालं जगी, बहिर झालं जगी, बहिर झालं जगी, बहिर झालं जगी. सावध होणी भजनी लागा, देव करा कैवारी, बल्लारीची वारी माझ्या, इच्छा बरोबर पाहू नका, पडाल नरकाद्वारी, गोद बुदली ज्ञान दिवटा, उजवा महावारी, दिवारी माझ्या बल्लारीची वारी, दिवारी माझ्या बल्लारीची वारी. टाळी वाजवा यार, एक नंबर. खरंच एक नंबर माणसं आहे तो सगळे. यांच्याकरता एक वाक्य बोलून जातो. काही माणसं गातात पोटा करता, काही माणसं गातात नोटा करता, काही माणसं गातात पोटा करता, पण आमचे टाळकरी भजनी मंडळी गातात पंढरपूरच्या विठोबा करता. एक नंबर वाजवणारे दादा, एक नंबर गाणार, एक नंबर. आज की आनंद की जो. महाराज म्हणतात देव बसे चित्ती, त्याची घडावी संगती. आणि पुढे तुकोबारा वर्णन करतात, हेच माझ्या मनाला आवडतं अभंगाचं द्वितीय चरण. Ah!
वरती घ्या सगळे मंडळी. ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वरती घ्या. आवाज फुल कर, बिलकुल फुल कर. अंधारातली पाठीमागची वा धन्यवाद, थँक्यू. वा वा. कॅमेरा फिरवा सगळ्याकडे. कोण इमानदारीने हात वर करतय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु महाराज की जय. टाळ्या शिवाजाची. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. हात कोरोना नंतर देवाने आपले हात जिवंत ठेवले. जर हात असं वरती करता. वा 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 वा. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. हात सरळ सरळ. दैवत छत्रपती ना म्हणजे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती ना म्हणजे दैवत छत्रपती. 1 2 3 4. वा 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 वा. आपल्या गावामध्ये पंढरपूर अवतीर्ण झाले. नवरात्रीमध्ये वा. 1 2 3 4. 1 2. दैवत छत्रपती राम, दैवत छत्रपती. दैवत छत्रपती राम, दैवत छत्रपती. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. ताली ताली. जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. अरे स्वराज्याची रणरागिणी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. महासाहेबाला विचारलं, महासाहेब खाण्यापिण्याच्या डोहाळ्यात का? अर्जुन सर. महासाहेब बोलते झाले, आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही. आम्हाला वाटतं घोड्यावरती बसावं, हातामध्ये शमशेर घ्यावे, हातामध्ये तलवार घ्यावी आणि दुश्मनाचं शिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं. हे महासाहेबांना लागलं होतं डोहाळे. राष्ट्रवादी जय सहभाई तुळजापूरच्या भवानी मातेच्या बाजूला पुढे जाता. देवीच्या समोर पदर पसरता. या जगामध्ये चाललेला अन्याय, अत्याचार, बलात्कार माझ्या डोळ्याला स्वरांचा काय करत आहे. माझ्या पुढे असा मुलगा जन्माला घाल की त्याने महाराष्ट्राच्या मातीची गोष्ट पवित्र केली पाहिजे. 18 पकड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल आणि डोळ्याने दिसणाऱ्या कोणत्याही परकाश्रीला आहे म्हणणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल द्यायचं माझं. फेब्रुवारी 1637 रोजी 19 फेब्रुवारी 1637 रोजी सगळ्यांचा जाणता राजा शिवछत्रपती जन्माला आले. किल्ले शिवनेरीवरती आणि नाव ठेवण्यात आलं शिवाजी. अरे शिवाजी म्हणजे काय तर ऐका. श्री म्हणजे सिलवान राजा, व म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा आणि जी म्हणजे जीवाला जीवदान देणारा राजा शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज जर झाले नसते तर मायांनो तुमच्या कपाळाला कुंकू टिकली दिसली नसती. अंगणाच्या समोर तुळसाला मंदिरावरती कळस दिसले नसते. काशी की कला हो जाती.
मथुरा में मस्जिद बनती, अगर छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज ना होते तो सबकी सुन्नत हो जाते। और छत्रपति शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसतं दिसलं तुळजापूर, छत्रपति शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसतं दिसले नारायणपूर, छत्रपति शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले तुळापूर, आणि छत्रपति शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले पंढरपूर। अरे वारकऱ्यांचा विठोबा, अरे छत्रपति शिवाजी महाराज आहेत म्हणून आहे कटेवर हात उभा। अफजल खान नावाचा राक्षस निघाला होता पंढरपुरामध्ये, त्याने नंगा नाच केला होता, पांडुरंगाच्या समोर काही कापाला सुरुवात केली होती, पण तिथल्या बडव्याने शेगाव जिल्ह्याला एका पाटलाच्या वाड्यामध्ये एक विहीर होती आणि त्या विहिरामध्ये चांदीच्या तटकामध्ये पंढरपूरच्या मालकाला लपून ठेवलं होतं सज्जन हो। पण त्याच्या तिथे अफजल खान सुद्धा तिथे गेला होता, तुळजापूरला गेला होता। अरे देवीच्या मूर्तीच्या समोर गेला, वडाराच्या साह्याने सुटकेचा वारा केला, देवीच्या मूर्तीची विटंबना केली, मूर्ती भरंटल्या गेली। शिखर शिंगणापूरला गेला, तिथे देखील महादेवाच्या पिंडीवरती सुटकेचा वारा केला। बलाढ्य शक्तिशाली तो अफजल खान, अरे माझ्या छत्रपती शिवाजी राजाने आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही आणि कुतुबशाही संपली या महाराष्ट्रामध्ये। हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन होतं। सांगेन सज्जन हो, मी महाराष्ट्रात नाही 3 राज्यामध्ये कीर्तन करणारा बाबा आहे। मी आजही सांगतो आणि दररोज सांगेन, छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन कसं होतं एक धारदार वाक्यामध्ये बोलतो। वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता, 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती। शिवराय जर झाले नसते तर काय झालं असतं ऐका। शिवरायांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या किल्ल्याचं नाव काय आहे? शिवनेरी। महाराजांचं नाव 2 शब्द काढा, शिवनेरी। आणि महाराजांचा शेवटचा क्षण ज्या किल्ल्यात झाला त्या किल्ल्याला काय म्हणतात? रायगड। शिव अधिक राय बरोबर शिवराय। अरे शिवराय नसते तर झालं असतं काय? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे पराक्रम, शिवराय म्हणजे शिवराय, शिवराय म्हणजे निष्ठा, शिवराय म्हणजे तत्व, शिवराय म्हणजे परश्री विषय असणारा आदर, आणि शिवराय म्हणजे तुम्हा गोर गरीब देवाऱ्यातील जनतेच्या देवाऱ्यातील देव छत्रपती शिवाजी महाराज। हे राजांचं जीवन होतं। आपण पाहतो दादा, पवन दादा, बरं का दादा, सगळी मंडळी पाहतो, एक धारदार वाक्य बोलतो पुढे जातो। ऐका, आपण लाल माती पाहतो ना, लाल माती, तांबडी माती पाहतो ना डोंगराच्या पायथ्याला, ऐका ऐका, शेताच्या बाजूला आपण पाहतो ना, ही उगाच झालेली नाही। अरे शिवरायांच्या वीरांच्या क्रांतिकाराच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे, सामान्य माती नाही सज्जन। ऐका, ही माती कशी आहे का? अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकलेल्या अफजल पुढे माझ्या शिवबाची छाती, संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा। और मराठ्याच्या संश्रीवर तोच मर्द मराठी मावळा खरा। या मातीमध्ये संभाजी राजा घडलाय, या मातीमध्ये शिवाजी राजा घडलाय, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला। अशा मातीत तुम्ही आम्ही कीर्तन करता बसलोय। एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रमाई भजन सगळ्यांनी एकदा हाताने टाळी आणि मुखाने भजन। विठोबा
तुकोबारे म्हणतात हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी. हरिजनाची भेटी होणे फार दुर्लभ आहे. शास्त्र वर्णन करतात दुर्लभम त्रयमवेद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशया बहु अवघड आहे. संत भेटी संताची भेट होणं फार अवघड आहे. म्हणून हरिजना सवे भेटी नव अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाऱ्या म्हणतात तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. विठ्ठला हो बघा माझ्या घड्याळामध्ये 9:21 झाले. मी बरोबर तुमचे 9-10 मिनिटं घेणार आहे. सेवा संपवणार आहे. बरोबर 9:30ला कीर्तन संपणार आहे. पण मला एक शांतता देतील का 10 मिनिटं? तर शांतता मला डिस्टर्ब करू नका बरं का. एक 10 मिनिटं मी तुमचे घेणार आहे. जे बोलेल ते हिताचं बोलेल. फक्त सर्वांनी सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐका. मी फार लांबचा प्रवास आहे दादा. इष्टला सुद्धा माझ्या रील प्रचंड व्हायरल होत आहे म्हणून मी सांगतोय दादा हो, जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका. व्यसन करू नका. घरामध्ये दारूचं व्यसन नसावं. घरामध्ये आळस नसावा. कारण आळस हा माणसाचा शत्रू आहे. घरामध्ये जुगाराचा धंदा नसावा. नळ दमयंती आणि नळ राजा बरबाद झाला महाराज. स्वतःचे राज दरबार गेला सगळा निघून. स्वतःचं वैभव गेलं. स्वतःचे कपडे सुद्धा नाही राहिले जुगारामुळे. विनंती माझी निर्व्यसनी जीवन जगा. साहेब मी जालन्याचा आहे. जालन्यापासून 50-60 किलोमीटर माझं गाव आहे. मी रोज सांगतो आजही सांगतो इथले बसलेल्या समाजाला. आज तरुण मुलं व्यसनाच्या आहारी गेलेत. महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं मी महाराष्ट्राचा सर्वे केला. जालना बीड परभणी नांदेड लातूर जो पट्टा आहे ना आमचा इकडला छत्रपती संभाजीनगर. आज साहेब तरुण मुलं व्यसनाच्या आहारी गेलेत आणि जीवन बर्बाद करून टाकलं. विनंती माझे व्यसन करू नका. दारू पिऊ नका. काही म्हणतील तुम्हाला काय करायचं आम्ही आमच्या पैशाने दारू पितो. तुम्हाला काय करायचं म्हणतील आम्हाला. पण ऐका मंडळी माझ्या हात जोडून पोट तिडकीला विनंती. दारू पिल्याने 3 प्रकारची हानी आहे. पहिली हानी आर्थिक हानी आहे. दुसरी सामाजिक हानी आहे आणि तिसरी कौटुंबिक हानी आहे. आर्थिक मातेर होतं लिव्हर फुटून जातं दादा दारूने. व्यसन करू नका. तंबाखू खाऊ नका. कॅन्सर सारखा रोग होतो. दारू पिऊ नका. काही लोकांचे लिव्हर फुटले मरून गेले दादा व्यसनाने. या शरीराची चाळणी होती दारूने बियरने. व्यसन करू नका माझ्या राजांनो माझ्या दादांनो. हात जोडून पोट तिडकीनं विनंती आहे. आणि 2 जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. आई बाप फार पुण्याने मिळत असतात बरं का. एवढं कीर्तनातून घरी घेऊन जा. आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ. आई हक्काचं व्यासपीठ. आई थंडगार वारा. आई मायेचा उभारा. आई लंगड्याचा पाय. आई दुधावरची साय. आई वासराची गाय. आई मायेचा सागर फार प्रेम करते हो आई. आ म्हणजे आत्मा. ही म्हणजे ईश्वर. ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये दादा हो तिला आई म्हणतात. दिवाळीच्या वेळेस मी एक व्हिडिओ टाकला युट्यूबला. नरेंद्र दादांनी पाहिला आणि आईच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात पाणी आलं दादा. ते म्हणले महाराज मला आईची आठवण आली मायने. मायले प्रेम करत असते हो. दिवाळीचा आता सण होऊन गेला. दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत मायांना तुम्हाला. माहेरात माय जिवंत आहे. आई जिवंत आहे. माहेरात बाप पप्पा जिवंत आहे तोपर्यंत दिवाळीच्या सणाचा आनंद आहे. आई वडिलावर जो हक्क दाखवतोय तो जे प्रेम दाखवतोय तो ते भावावर भावजावर नाही दाखवतोय. आई वडील गेल्यानंतर दिवाळीच्या सणाला तुम्ही जाता. भाऊ तुम्हाला चांगली साडी घेईल. पण आईच्या आणि बापाच्या नंतर भावाने कितीही साडी भारी घेऊन द्या सुतकात फरक राहिले लक्षात ठेवा. आई ती आई असते राजा. बाप तो बाप असतो. 60 वर्षांची माय ह्या आजी सारखी बसली. तुमच्या डोळ्यात पाणी येईल. सगळे मंडळी ढसढसा रडाल आता कीर्तनामध्ये ऐका. आई बाप काय असतं सांगतो तुम्हाला. अरे 60 वर्षाची आई असू द्या. 40 वर्षाची मुलगी असू द्या. अरे 40 वर्षाची मुलगी 60 वर्षाच्या माईला भेटण्याकरता गेली. 35-40 वर्षाची मुलगी. ती माहेरातली माय त्या मुलीची पिशवी कधी रिकामी देणार नाही. बॅग कधी रिकामी देणार नाही. त्या पिशवीत
लोणचं केलं माय, आत्ता तुझ्या लेकरा बाळाला खायला घेऊन जा. टाकील ना तुमच्या पिशवीत, टाकते ना माय, आई टाकते ना, मम्मी टाकते ना. किती प्रेम करते सांगू का. जर डाळ असेल, डाळ, ते डाळ तुमच्या पिशवीत टाकणार. कुरड्या पापड्या तुमच्या पिशवीमध्ये टाकणार. मुलीला म्हणणार, अगं माय बऱ्याच दिवसाच आली माझी माय, चांगला तांदूळ आहे, इंद्रायणी बासमती तांदूळ आहे, भारीतला तांदूळ आहे, घेऊन जाय. मुलीला का भेटत नाही का हो तिकडं सासरला? भेटत. पण माझी मुलगी भात खात असताना, माझे नातू नाती भात खात असताना प्रत्येक घासाला आईचा चेहरा डोळ्याच्या समोर उभा राहील, म्हणून ती आई वेड्यासारखं मुलीवर प्रेम करत असते हो. माहेरात आला तर मुलगी आई म्हणते, ए बाई खा खा, गुलाबजाम केले खाय, ए बाई पापड्या केल्यात खाय, चिवडा केलाय, फराळ केलाय खाय, खाय काय खाय म्हणणार. तिला भेटत नाही का? पण आईची माया लई वेडी असते हो. माय गेली ना, एक लक्षात ठेवा, इथं बसलेल्या महिला मंडळी, माहेरात जर तुम्ही गेलात, यात आणि 3-3, 4-4 गच्च पिशव्या पवून दादा अशा हातात घेऊन जर तुम्ही आलात ना ताई, तर समजायचं माहेरात माय आणि माहेरात बाप जिवंत आहे. आणि येताना एकच पिशवी जर आली रिकामी, तर समजायचं माहेरातले मायबाप मरून गेले, निघून गेले. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीत गेलेली आई, मातीत गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही राजा. म्हणून जिवंतपणे आई बापाची सेवा करा. आई फार प्रेम करत असते. बाप का कमी आहे का? इथं बसलेले पालक मंडळी, आईचे डोळे रडताना तुम्हाला दिसतात, पण बापाचं हृदय ढसढसा रडत असते, लक्षात ठेवा. बाप रडतो, केव्हा रडतो माहितीये का? बाप अंधारामध्ये रडतो, शेतातल्या बांधावर जाऊन बाप रडतो असतो, लक्षात ठेवा. बाप फार प्रेम करत असतो. नारळ पाहिलं ना तुम्ही, नारळ दिसायला कडक दिसतं, पण फोडल्यानंतर अमृतासारखं गोड पाणी देणारा तो बाप असतो. ईश्वरा समान त्या बापाची सेवा करणारे. जरा जोरदार वाजा. बाप नावाची चादर एकदा आयुष्यामधून निघून गेली ना सज्जन आहो, प्रत्येक सकाळ तुम्हाला जबाबदारीची जाणीव करून देईल. बाप फार प्रेम करत असतो. सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि त्या मीडियावाल्यांनी पत्रकारांना विचारलं, सचिनजी एवढा मोठा पुरस्कार मिळाला तुम्हाला भारतरत्न, काय आठवतं या पुरस्काराच्या वेळेस? 2 शब्द बोला. सचिन तेंडुलकरच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. माऊली ढसढसा सचिन तेंडुलकर रडा लागला. काय रडू लागला माहितीये का? तो म्हणला, या विश्वामध्ये मी फार मोठं नाव केलं, जगामध्ये मला मास्टर ब्लास्टर म्हणून सचिन तेंडुलकरला सगळेजण ओळखतात. आज मला एवढा भारतरत्न पुरस्कार मिळाला, पण मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता. सचिन, परवा दिवशी माझं कीर्तन, सूरज चव्हाण म्हणून एक रील स्टार आहे, तुम्हाला माहित असेल कदाचित, बिग बॉस मध्ये सूरज चव्हाण म्हणून एक मुलगा होता. बिग बॉस आता एपिसोड झाले ना, पाहिले असेल काही ना नसेल पाहिले. त्या बिग बॉस मध्ये तो सूरज चव्हाण म्हणून ते विजेता झाला सीझनला, आता 5व्या सीझनला. त्याच्या घरी माझं कीर्तन होतं, त्याच्या गावामध्ये सूरज चव्हाणच्या. त्याची भेट घेतली मी. मला म्हणलं, माऊली या. बोबडा बोलतो बरं थोडा, तो बोबडा बोलतो. माऊली या. लांबकुतनं आली. मला रामकृष्ण हरी बसला आणि माझ्यासोबत फोटो काढले, सेल्फी घेतली. तो म्हणला, महाराज मी तुमचे व्हिडिओ पाहतो, सगळ्या गोष्टी पाहतो, आज तुम्ही आमच्या गावात कीर्तना करता आले, पण महाराज आज मी फार मोठी ट्रॉफी जिंकली हो, गावात माझी मोठी मिरवणूक काढली गावच्या लोकांनी, गुलाल उधळला, पाहिजे ते भेटलं, सगळ्या काही भरपूर पैसा मिळाला. अजित पवार साहेबांनी मला बंगला दिलाय, घर दिलंय, मला फुकट दिलंय दादा, गाड्या मिळाल्या, भरपूर बक्षीस मला मिळाले, पण ट्रॉफी पाहण्याकरता माझी आई आणि माझा आप्पा असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता. बाप तो बाप असतो राजा हो. अरे ढगाड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीत गेलेला बाप आणि मातीत गेलेले माय दिसणार नाही. ते एकदा गेले ना, त्यांच्या आठवणी तुम्हाला ढसढसा रडवल्याशिवाय राहणार. जिवंतपणे आई बापाची किंमत कळत नाही. आईची किंमत कळण्याकरता आई व्हावं लागतं, त्यावेळेस आईची किंमत कळते, आणि बापाची किंमत कळण्याकरता बाप व्हावं लागतं, तेव्हा बापाची किंमत कळते. मी कीर्तनाच्या माध्यमातून दररोज सांगतो बरं का, पवन दादा महाराज, निलेश महाराज, 22 वर्षापर्यंत बाप मुलीचा सांभाळ करतो. ऐका जरा, कानावून उंचावून ऐका, एवढं फार महत्वाचं आहे. 22 वर्षापर्यंत बाप मुलीचा सांभाळ करतो
आणि मुलगी कॉलेजला जाती, 22 वर्ष बापाने सांभाळण, 22 दिवस एखाद्या मुलाच्या प्रेमामध्ये मुलगी पडते आणि 22 वर्षाला सांभाळलेल्या बापाला गुराढोरासारखं रडावं लागते, मुलगी लावते. दादा सांगतो तुम्हाला, बातमी कळाली मुलगी कॉलेजला गेली आणि मुलासोबत पळून गेली मुलगी. लव्ह मॅरेज करण्याकरता बाप झुरझुरतो. बापाला बातमी कळता करता बाप मोबाईल खाली फेकून देतो. गुराढोरासारखा बाप रडतो. पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा गाव त्या बापाच्या छातीमध्ये घातल्या जातो. जिवंत असून तो बाप मेल्यासारखा असतो. म्हणून कीर्तना आल्या ताईंना दिदींना माझी विनंती आहे, शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी करता आली, जॉब करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान गावात खाली होईल असं कधी पाऊल टाकू नका, आयुष्यात कधीच नका टाकू. अरे पोलीस स्टेशनला बाप जातो, बापाला बातमी कळतात, बाप पोलीस स्टेशनला जातो. मुलगी कॉलेजला गेली, मुलासोबत पळून गेली. पोलीस लोक एवढं बेकार बोलतात दादा, एवढं बोलतात, कळत नाही का, अक्कल नाही का, मुलीला सांभाळता नाही आलं का. तो बाप गुराढोरासारखा रडतोय, झुरझुरतोय. त्या बापाच्या डोळ्यातल्या पाण्याने त्या पोलीस स्टेशनच्या खुर्ची अशी ओली होती, अश्रू खाली पडतात. जसा रडतो बाप. विनंती त्या बापाला कधी दुखू नका. बापाला पाहायचं असेल, मुलींना ऐका, बापाला पाहायचं असेल तर रात्री 12-1 वाजता बापाच्या बेडरूम मध्ये जा. कपडे काढले ते बापाने, म्हणाले कपडे. शेतकरी बाप आहे, थकलेला बाप आहे, नोकरी करणारा. त्याची बनेल पहा, त्याच्या बनेलेला 17 ठिगळ दिसतील तुम्हाला, असे चित्र बोक्से पडलेले दिसतील. पण त्या बापाने कधीच कोणत्याच सणाच्या दिवशी तुम्हाला जुन्या कपड्यावर ठेवलं नाही. नवीन ड्रेस आणणारा तो बाप आहे. म्हणून विनंती आहे, मुलीच्या अंगात 500चा नाही साहेब, 5000 रुपयाचा ड्रेस असावा, पण तो हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. आदर सत्कार मुलीचा करा. मी नेहमी सांगतो दादा, बाप तो बाप असतो राजावर. म्हणून बापाची जीवनामध्ये सेवा करा. तर हाताच्या खोडाप्रमाणे बाप सांभाळतो. एका मुलीने प्रश्न केला, पप्पा पप्पा मी रात्री 8 वाजता जाते आणि 9 वाजता घरी येते. ऐका बरं का, रात्री 8 वाजता जाते आणि 9 वाजता घरी येते. तो बघा ना तुमचा वंशाचा कुलदीपक. रात्रीच्या 10 वाजता धिंगाणा खेळण्याकरता बाहेर जातो, व्हॉलीबॉल खेळण्याकरता रात्रभर तिकडे धिंगाणा करतो. रात्रीच्या 10ला जातो आणि पहाटे 3 वाजता येतो. तरी पप्पा तुम्ही काय बोलत नाही. हा मुलगी आहे ना, मी मुलगी आहे ना, मी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे ना, तुमचा लाडका आहे ना, तो आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार आहे ना. मुलगी बापाला बोलू लागली, बाप्पा मुली कोणत्या क्षेत्रात कमी आहे? मुली राष्ट्रपती मुलगी झाली, मुली सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहे, मुख्यमंत्री मुलगी झाली. मुलगी कोणत्या क्षेत्रामध्ये कमी आहे? पप्पा हा तो वंशाचा कुलदीपक आहे, त्याला नाही बोलत. तो बाप काय म्हणतो माहिती का, घरी घेऊन जा बसलेले मंडळी. तो बाप म्हणतो, अगं दिदी, अगं ताई, काल मी नोकरीहून आलो होतो, काम धंदा करून आलो आणि घराच्या समोर कठड्यावरती हातपाय धुत होतो आणि हातातली अंगुठी माझी त्या कठड्यावरती राहिली. झोपलो मी, बेडरूम मध्ये गेलो, झोपलो. रात्रीच्या 2:30 वाजता मला जाग आली आणि 2:30 वाजता माझ्या आठवलं की अंगुठी हातात दिसत नाही, बाहेर कठड्यावरती राहिली. रात्रीच्या 2:30 वाजता मी उठलो, हॉलमधला लाईट चालू केला, बाहेर कठड्यावरती आलो, हातातली अंगुठी आणली. रात्रीच्या 2:30 वाजता तेवढ्यात हॉलमध्ये आल्यावर तुझी आई उठली आणि आई म्हटली, अहो कुठे गेलतात? काय नाही, कठड्यावरती अंगुठी विसरलो, ती अंगुठी आणण्याकरता रात्रीच्या 2:30 वाजता बाप गेला. तेवढ्यात आई काय म्हणते माहितीये का मुलींनो? आई म्हणते, अहो मी काल सिके काही फोडण्याकरता ओरोटा घेतला होता, ओरोटा तो दारामध्ये पडलाय, त्याला घेऊन येतो आता. बाप म्हणतो, अगं दारात ओरोटा पडलाय ना, पडू दे ना तो ओरोटा, कोण नेतंय त्या ओरोट्याला चोरून, पडून दे दारात ओरोटा. आता बऱ्याच ओरोट्याचं लक्षात आलं नसेल. जसं अंगुठी रात्रीच्या 2:30 वाजता जाऊन बाप आणतो, तसं ओरोट्याला आणत नाही, पडून दे म्हणतो, कोण चोरून येत नाही त्या ओरोटा. मला सांगायचं, अंगुठी हातातली शोभा आहे, अंगुठी एक रत्न आहे, तसं मुलगी एक कन्या रत्न, हे लक्षात ठेवा. कन्या रत्न आहे, ते शोभलं पाहिजे. काचेच्या भांड्यासारखं असतं दादा, त्याला तडा गेला ना एकदा चारित्र्याचा, पुन्हा भरून येत नाही. मुलाचं जीवन लोखंडासारखं असतं, जड कामाला ठोकाला काम येतं. पण विनंती माझी, बापाला कधी झुकू नका, त्या बापाच्या जीवनामध्ये सेवा करा. बाप फार आकाशाच्या उंचीचा असतो,
इथं बसलेले पालक मंडळी आहेत का सगळे रोज सकाळी उठल्यानंतर मुलाला म्हणतात ए बेटा लवकर उठत जा, रात्रीचे सकाळचे 9 वाजलेत, सकाळचे 9 वाजलेत, एवढे वेळ झोपत नसते, शाळेमध्ये जात जा, अभ्यास करत जा, ट्युशनला जात जा. बाप मुलाला का बोलतो माहितीये का? प्रसंगी साहेब बाप मुलाला शिव्या देतो, रागाच्या भरात बाप मुलाला बोलतो. बाप का बोलतो माहितीये का मुला मुलीला? बापाला माहितीये मी माझ्या पोटापर्यंत आजपर्यंत कमवलंय, तेवढं बँक बॅलन्स आहे, आजपर्यंत मी जगू शकतो, पोटापुरतं मी कमवलंय. पण यदा कदाचित कोरोना सारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो ना, माझ्या मुलाने माझ्या मुलीने या समाजासमोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला बोलत असतो, बाप मुलीला बोलत असतो. हे लक्षात ठेवा. बाप फार प्रेम करत असतो. बाप मुलीच्या लग्नाच्या दिवशी एकदा रडतो. अरे जनकासारखा राजा रडला सीतेच्या लग्नामध्ये, कण्वासारखा ऋषी रडला शकुंतलेच्या लग्नामध्ये, राक्षस होता दक्ष प्रजापती पण तो सुद्धा रडला सतीच्या लग्नामध्ये. सतीनं काय केलं माहितीये का? बापाच्या विरोधात जाऊन भगवान शंकरासोबत लग्न केलं. बापाला राग आला, कार्टी ऐकत नाही, नको लग्न करू त्याच्यासोबत लग्न केलं. त्या भगवान शंकरासोबत ऐकलं नाही. शेवटच्या क्षणाला मुलगी म्हणते पप्पा दर्शन करून द्या. राक्षस होता दक्ष प्रजापती पण बाप आला नाही. बाप दरवाजाच्या आतमध्ये रडतोय आणि मुलगी दरवाजाच्या बाहेर गुराढोरासारखं रडते. ते बापाचं आणि मुलीचं नातं असतं. अरे त्याचा राजा शिव छत्रपती रडले सखूबाई करता. अरे बाप तो बाप असतो राजा हो. म्हणून जीवनामध्ये आपल्या बापाची सेवा करा, जीवनामध्ये आपल्या आईची सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा. आणि नवला मिठीचा आपला हा कार्यक्रम श्री हनुमंतरायाच्या समोरचा हा भव्य दिव्य कार्यक्रम तुमचा एवढा मोठा हो, चंद्र सूर्य असेपर्यंत तुमचा कीर्तनाचा महोत्सव असो, हीच हनुमंतरायाच्या चरणी आज हात जोडून प्रार्थना करतो. गोड असं निवेदन केलं. भाग्यवान माणसं आत बसलेले. सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे हमारे हनुमंत जी बुलाते हैं, बजरंग बली बुलाते हैं. भाग्यवान माणसाला आपण कीर्तनाला गायक वादक मंडळी सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो. गोड असं नियोजन केलं. आयोजक नियोजक मंडळी करता एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण मी इकडे आलो का मला एक पंचायत पडते. तिकडं माझं आता ते नाक भेटला कीर्तन झालं चंद्रपूरला बरं का पवन दादा. तिथं गंमत अशी झाली, त्याला रेकॉर्डिंग बंद करा. गंमत अशी झाली तिथं